नमस्कार. चहापानाच्या नंतरचं हे सत्र सुरू होतं आहे. आता फक्त तसं पाहिलं तर 3च कार्यक्रम राहिले आहेत हा कार्यक्रम धरून आजच्या दिवसातले. प्राध्यापक मनमोहन शर्मा पुरस्कार विजेत्यांशी प्राध्यापक सुधीर पानसे आता वार्तालाप करणार आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न या वार्तालापाद्वारे असणार आहे. मी प्राध्यापक पानसे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी सूत्रसंचालन हाती घेऊन आपला हा कार्यक्रम सुरू करावा. मगाशी जेव्हा पारितोषिक वितरण समारंभ होता आणि ज्या वेळेला या सर्व मंडळींना आपण पारितोषिकं दिली त्यावेळेलाच सांगितल्याप्रमाणे ही जी योजना आहे या योजनेचं मुख्य सूत्र असं होतं की महाविद्यालयात आणि विद्यापीठामध्ये जे तिथले शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून काम करणारे लोक आहेत त्यांनी संशोधन करणं हे सुद्धा आवश्यक आहे. आणि असे संशोधन करणारी जी मंडळी असतील महाराष्ट्रामध्ये त्यांना शोधून त्यांचा सत्कार केला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यामुळे अन्य लोकांनासुद्धा प्रेरणा मिळाली पाहिजे अशी त्यातली कल्पना होती. यावर्षी आपण 6 लोकांना याप्रमाणे सन्मानित केलेलं आहे. वेळेचं भान थोडं लक्षात ठेवून आणि हे 6 लोकांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक मुलाखत ही 8 ते 10 मिनिटाच्या वर असू नये असा प्रयत्न आहे. मी काही प्रश्न मांडतो सगळ्यांच्या समोर आणि त्या प्रश्नांच्या आधारावर तुमचं जे काही म्हणणं असेल ते एक 8 ते 10 मिनटं याच्यामध्ये तुम्ही सांगावं अशी अपेक्षा आहे. एक म्हणजे तुम्ही जे काही संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाबद्दल थोडक्यात इथे माहिती म्हटल्या मंडळींना द्या. संशोधनाची माहिती देणं हे सोपं काम नाही, कारण तो त्या विषयातल्या तज्ज्ञ मंडळींचा विषय असतो आणि इथे जमलेले आहेत ते सगळे विज्ञानप्रेमी आहेत पण ते त्या विषयातले तज्ज्ञ आहेत असं नाही. हे लक्षात घेऊन त्यांना समजेल, त्यांना रस वाटेल अशा पद्धतीने ही माहिती शक्यतो मराठी शब्द वापरून, पण जर इंग्लिश आले तरी हरकत नाही. काही वेळेला टेक्निकल गोष्टी बोलताना इंग्लिश शब्द येणार. हा एक भाग. सुरुवात करताना तुमची स्वतःची थोडी माहिती द्या की तुम्ही कुठे शिकला, तुमचं शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण हे कुठे झालं आणि नंतर तुम्ही त्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात लागलात. हे दुसरं. तिसरं म्हणजे तुमच्या PhDचा जो काही विषय असेल त्याबद्दल फार डिटेल नको. आम्हाला जास्त रस हा तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकवायला लागल्यानंतर किंवा महाविद्यालयात किंवा विद्यापीठात शिकवायला लागल्यानंतर जे काम केलं त्याच्याबद्दल आम्हाला रस आहे. पण PhDचा विषय सांगा. आणि चौथी गोष्ट म्हणजे कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये हे काम करत असताना तुम्हाला तुमचे लेक्चर, प्रॅक्टिकल, आपण प्राचार्य आहात तेव्हा प्राचार्यांची जबाबदारी, अशा सगळ्या गोष्टी सांभाळत असताना हे काम करायचं म्हटलं तर वेळेचा कसा तुम्ही तोल साधत होतात याच्याबद्दल. तर मी असं करतो की मी एक सन्मानकऱ्यांचं नाव घेतो आणि त्याप्रमाणे आपण या पद्धतीने पुढे जाऊया. तर पहिल्यांदा कोल्हापूरवरनं आलेले डोंगळे, प्रोफेसर डोंगळे यांना मी विनंती करतो की त्यांनी हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर तुकाराम डोंगळे, सध्या शिवाजी विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक आहे, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागात. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आमच्या गावी म्हणजे शेंडूर येथेच झाले आणि त्यानंतर माझे ग्रॅज्युएशन कोल्हापूरचे गोखले कॉलेज आणि न्यू कॉलेज झाले आणि त्यानंतर मी MScला शिवाजी विद्यापीठामध्ये माझी MSc कंप्लीट केली आणि MSc करत असतानाच मी नेट आणि सेट एक्झाम पास झालो MSc सेकंड इयरमध्येच. त्यामुळं मला लगेचच विद्यापीठामध्ये हे नॅनो सायन्स डिपार्टमेंट त्याच वर्षी चालू झालं होतं ज्यावेळी माझी MSc झाली होती. त्यामुळे मी लगेच तिथंच जॉईन केलं आणि त्यानंतर मी माझी PhDचे शिक्षण ही डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इथूनच कंप्लीट केलं आणि त्यानंतर मी माझं पोस्ट डॉक्टरल वर्क हे 2019 साली 19-20 हे 2 वर्ष मी साऊथ कोरिया इथं होतो ते कंप्लीट केलं. आणि हे करत असताना जसं सरांनी सांगितलं
टीचिंग ही महत्त्वाची बाजू असते सहाय्यक प्राध्यापकासाठी. त्याचबरोबर ॲडमिनिस्ट्रेशन पण येतं विद्यापीठ लेवलला आणि त्याबरोबर रिसर्चही करावा लागतो. आणि माझ्या रिसर्चचं जे काही फील्ड आहे ते आहे नॅनो मटेरियल सिंथेसिस करणं वेगवेगळ्या केमिकल आणि फिजिकल टेक्निक्सनं, आणि त्या नॅनो मटेरियलचा यूज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये करणं. मग आम्ही 2-3 स्तरावर हे नॅनो मटेरियलचा यूज करतो वेगवेगळ्या डिव्हाइससाठी. एक आहे जे माझं PhDचं फील्ड होतं तेच कंटिन्यू आहे, ज्याला आपण नॉन व्होलाटाईल मेमरी असं म्हणतो. म्हणजे अशी मेमरी की ज्याची पॉवर ऑफ जे केली तरी त्यातला डेटा तसाच राहतो. त्या फील्डमध्ये आम्ही काम करतो. सध्या इंडस्ट्रीयल जी मटेरियल आहेत ती हाय के डायलेक्ट्रिक मटेरियल आहेत. ती मटेरियल न यूज करता वेगवेगळी नॅनो मटेरियल किंवा वेगवेगळी बायो मटेरियल कशी यूज करून त्या डिव्हाइसची कशी इफिशियन्सी वाढवता येतील ह्याबद्दल आमचं महत्त्वाचं काम चालू आहे. त्याचबरोबर आमचा जो ग्रुप आहे तर मला ते सांगायला खरोखर आवडेल की आमचा जो ग्रुप आहे तो बेसिकली BSc आणि MScचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा एक मोठा ग्रुप आहे जो आम्ही संशोधन करतो. आणि त्या विद्यार्थ्यांच्याचमुळं आम्ही खूप सारी पब्लिकेशन करू शकलो. जवळपास आमच्या रिसर्च ग्रुपने जवळपास 160पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन या थोड्याच वेळात कंप्लीट केलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही विद्यार्थ्यांबरोबर 11 पेटंट्स फाईल केलेले आहेत. त्यातली 6 पेटंट आम्हाला ग्रँट झालेले आहेत. 5 पेटंट काही दिवसात ग्रँट होतील. त्याचबरोबर 2-3 पेटंट ग्रँट झाले. 6 पेटंट ग्रँट झालेले आहेत आणि थोडी ग्रँट व्हायची राहिलेले आहेत. त्याबरोबर आम्ही एकूण 4 प्रोडक्ट डेव्हलप केलेले आहेत, म्हणजे 4 इन्स्ट्रुमेंट तयार केलेले आहेत. त्यातल्या 2 इन्स्ट्रुमेंटला ऑलरेडी इंडियन पेटंट मिळालेले आहेत आणि आम्ही आता त्याचे इंडस्ट्रीशी टाईप करून ते कसं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करता येतील ते पाहतो. आणि ह्याच सगळ्यात गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. मी फक्त प्राध्यापक म्हणून मी त्यांना गाईड किंवा मेंटरिंग करत असतो. आणि शिवाजी विद्यापीठ हे तसं ग्रामीण भागातलं विद्यापीठ आहे. इथे येणारे विद्यार्थी ही सगळी ग्रामीण भागातलीच असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नसते, परंतु त्यांच्यातलं एक सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते म्हणजे त्यांचा जो कष्ट करण्याची ज्यांची तयारी असते ती खूप प्रचंड असते. आणि त्या कष्ट करण्याच्या तयारीला जर थोडासा हातभार जर प्राध्यापकांनी जर लावला तर अशा पद्धतीची प्रगती करता येते. आणि ह्या अशा गोष्टी आम्ही केल्यामुळं आमचा नेहमीच एक गोष्ट असतं की काम करा आणि ते पब्लिश करा. आणि ते पब्लिश झाल्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळते. आमच्या लॅबमधून जवळपास 50पेक्षा जास्त विद्यार्थी, म्हणजे माझ्याकडून डायरेक्ट झालेले जी पासआउट झालेले विद्यार्थी आहेत 50पेक्षा जास्त असे विद्यार्थी विविध देशात PhDसाठी गेलेले आहेत विथ फुल फेलोशिप. जसं आहे ऑस्ट्रेलिया आहे, तैवान आहे, साऊथ कोरिया आहे, UK आहे, त्यानंतर कॅनडा आहे, फिनलंडमध्ये आहेत, इस्रायलमध्ये आहेत. तर अशा अनेक देशामध्ये आमचे 50पेक्षा जास्त विद्यार्थी आणि सगळ्यात मोठा वाटा मुलींचा आहे. कारण ग्रामीण भागामध्ये मुलींना तशा शिक्षणाच्या खूप कमी संधी असतात. आणि ह्या अनुषंगानं संशोधन तर होतच राहतं, पण संशोधनाची ही जी सामाजिक बाजू आहे, कारण मुलींना उच्च शिक्षण हे खूप कमी प्रमाणात मिळतं. आणि ते संशोधनाचा काही संबंध हा मशीन लर्निंग याच्याशी, त्याच्याबद्दल 1-2 मिनिटात. ओके. तर आमचं जसं मी सांगितलं की मेमरी डिव्हाइसमध्ये आमचं काम आहे तेच आम्ही पुढे एक्सटेंड करून आर्टिफिशियल सिनॅप्टिक डिव्हाइस हा एक नवीन प्रकार रिसर्चमध्ये आलेला आहे. तर आता आपल्याला माहिती आहे की जे काय आपलं ट्रेडिशनल कम्प्युटर आहे तो बेसिकली व्हॉन न्यूमन कॉम्प्युटिंग आर्किटेक्चरवरती डिपेंड्स आहे. आणि हे आर्किटेक्चर सोडून दुसरं काय आर्किटेक्चर करता येईल का, कारण ह्यामध्ये बरेचसेच इश्यूज आहेत. त्यामुळं लोक मानवी मेंदूकडं पाहतात आणि त्या मानवी मेंदूचं कसं इम्प्लिमेंट करता येतील इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरती त्याचं काम केलं जातं. त्याला आर्टिफिशियल सिनॅप्टिक किंवा न्यूरोमॉर्फिक कॉम्प्युटिंग असं म्हटलं जातं. आणि त्याचंच हा झाला हार्डवेअरचा पार्ट आणि त्याचाच पुढचा जो सॉफ्टवेअरचा पार्ट असतो तो मशीन लर्निंगचा. आणि मशीन लर्निंगमधले वेगवेगळे जे अल्गोरिदम असतात त्याचा यूज करून आम्ही कशी नवीन मटेरियल सिंथेसिस करता येतील किंवा त्याचे असं कोणता रूल बेस आहे की ज्याच्यातून अगदी लो कॉस्टमध्ये कमी आपली शक्ती वापरून ती मटेरियल सिंथेसिस करता येतील. म्हणजे कार्बन फुटप्रिंट कसं कमी करून मटेरियल सिंथेसिस नॉवेल मटेरियल सिंथेसिस करता येतील ह्या मशीन लर्निंगवरती आमचा जोर आहे. त्यामध्ये आम्ही मेजरली सोलार सेल आणि बाकीची एनर्जी डिव्हाइसमध्ये काम करतो. कोल्हापूरसारख्या ठिकाणी यासाठी लागणारे इक्विपमेंट्स, लॅबॉरेटरी, वाचनालय या सगळ्या सोयी पुरेशा आहेत. हां, तर नॅनो इलेक्ट्रॉनिक तसं खूप खर्चिक विषय आहे. त्यासाठी बऱ्याच फंडिंग एजन्सीनी आम्हाला मदत केलेली आहे, जशी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, त्यानंतर सर्ब आहे, त्यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाची रुसा ही संस्था आहे किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी स्वतः फंड आम्हाला प्रोव्हाइड करते. जवळपास
मग आमच्या लॅबोरेटरीमध्ये जवळपास 1.5 कोटीपेक्षा जास्त रकमेची मेजरिंग आणि सिंथेसिसची इक्विपमेंट आहे. त्याचा यूज करून आम्ही काय करतो की बऱ्याच वेळा मटेरियल सिंथेसिस आणि डिव्हाइस फॅब्रिकेशन करतो. आणि ज्या गोष्टी इथं शक्य नाहीत त्या गोष्टी मग आमचे जे कोलॅबरेटर्स आहेत युरोपमध्ये असतील किंवा साऊथ कोरिया तैवानमध्ये असतील, तिथून आम्ही काही गोष्टी फॅब्रिकेट करून घेऊन इथं मेजरमेंट करायचं म्हणजे प्रयत्न तुमचं करतो. संशोधनासाठी कोलॅबोरेशन हे परदेशी संशोधन संस्थांबरोबर पण आहे. हां, आहे. परदेशी संस्थांबरोबर खूप चांगल्या पद्धतीचं संशोधन आमचं चालू आहे, कोलॅबरेशन चालू आहे. अच्छा अच्छा. तर कोल्हापूरसारख्या ठिकाणी असलेल्या एका विद्यापीठामधल्या एका डिपार्टमेंटमध्ये अशा पद्धतीचं संशोधन संगणकावर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या अगदी आधुनिक अशा क्षेत्रांमध्ये केलं जाऊ शकतं, ही आपल्याला सगळ्यांना फार अभिमान आणि आनंद वाटणारी गोष्ट आहे. आणि आमचा असा अनुभव आहे गेले काही वर्ष यासाठी जे काही अर्ज येतात त्याच्यामध्ये असे छोट्या शहरांमधनं आणि दूरदूरच्या जागांमधनं, अकलूजवरनं एक अर्ज मागच्या वेळेला आला होता, अंमळनेरवरनं आहे, अशा ठिकाणूनसुद्धा खूप छान संशोधन करणारे लोक आहेत. डोंगळे सर, तुमचे धन्यवाद. धन्यवाद सर. तुमच्या या संशोधनाचा एकच प्रश्न, तुमच्या या संशोधनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये बाकी वातावरण निर्मिती, प्रेरणा होते असं तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच. अशा पद्धतीच्या कोलॅबरेटिव्ह एफर्ट्समुळं खूप चांगल्या पद्धतीचे मुलांच्यामध्ये अनेक संशोधन गुण तयार होतात. जसं मी सांगितलं की ग्रामीण भागातला विद्यार्थी हा हार्डवर्किंग असतोच आणि त्याच्यामध्ये जे सायंटिफिक जो काही अप्रोच असतो तो डेव्हलप होतो, सायंटिफिक इन्कल्केशन तयार होतं, सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे सामाजिक तुमचे काही विद्यार्थी हे मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये वरिष्ठ जागांवरती गेलेले आहेत. काही मोठ्या MNC कंपनीत आहेत, पण अजून वरिष्ठ अशा जागावर नाहीत, कारण आत्ता सध्याच सुरुवात आहे. पण मी असा हे करतो की पुढच्या काही काळामध्ये ते नक्कीच काही कंपन्यात ॲटलिस्ट लीड करतील. धन्यवाद डोंगरे सर. यानंतर मी विनंती करणार आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कापडी सर यांना की त्यांनी त्यांचे अनुभव सांगावे. कापडी सर हे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये आहेत, जिथे MM शर्मांनी ही परंपरा सुरू केली आणि ती आज तागायत चालू आहे आणि अधिकाधिक प्रबळ होत चाललेली आहे. अशा एका संस्थेमध्ये हे काम करताना आणि त्यामध्ये तुमच्या नावाचं एक केमिकल हे एस्टॅब्लिश झालेलं आहे या संदर्भात, तर तुमचं जे संशोधन आहे त्याबद्दल थोडक्यात आणि त्याचा परिणाम कसा होतो विद्यार्थ्यांवर. नमस्कार. आय थिंक माझ्या थोडं बॅकग्राऊंडविषयी जर सांगितलं शिक्षणामध्ये, एक तर मी मुंबईकर आहे आणि माझं 10वीपर्यंतचं शिक्षण मोठ्याने माझं 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते पार्लेटियक विद्यालयामध्ये झालं. त्याच्यानंतर मी पार्ला कॉलेज, जे आता त्याचं नाव साठे कॉलेज आहे, त्याच्यात 12वीपर्यंत होतो. तिथून मी रुईया कॉलेजला गेलो, जिकडे माझं बॅचलर्स झालं. मास्टर्स माझं इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचं आहे आणि 2003 साली मला शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे मी युनायटेड किंगडमला माझी PhD करायला गेलेलो. तिकडे माझे जे पर्यवेक्षक, खरं तर सुपरवायझर जे आहेत ते प्रोफेसर इयन फेरलॅम्ब आहे. माझं काम त्यावेळेला पॅलेडियम ह्या मेटलवरती त्याचा उत्प्रेरक म्हणून वापर करून जैविकरित्या जे उपयुक्त असे नैसर्गिक मॉलिक्युल्स असतात त्याच्या सिंथसिसमध्ये त्याचा वापर करण्याचा होता. 2008 साली PhD झाल्यानंतर मला जगविख्यात अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट फेलोशिप, पोस्ट डॉक्टरल फेलोशिप मिळाली आणि मी जर्मनीला गेलो. 2010 साली मी परत आलो आणि 2011 साली शेवटी मी ICTला जॉईन झालेलो. ICT ते सगळ्यांनाच माहिती असेल की त्यांचं UDCT जे आधी नाव होतं, त्यांचं कंपन्यांबरोबर जे इंट्रॅक्शन आहे लोकांचं, सायंटिस्टचं, ते भरपूर आहे. आणि जनरली मी बघितलं की मी जरी ऑफिसमध्ये बसलो असो आणि मी जनरली जर कंपनीला नाही सांगितलं असेल तर कंपन्या येऊन आपल्याला आपल्या कामाप्रमाणे त्यांचे काही प्रश्न असतील ते आमच्याकडून त्याची उत्तरं फाइंड आउट करण्यासाठी म्हणजे जे संशोधन लागतं त्याप्रमाणे आमचे विचारशक्ती किंवा त्याप्रमाणे आमचे इंट्रॅक्शन्स होत गेले. भारतात आल्यानंतर जे काही संशोधन मी करत होतो त्याची विचारशक्ती एकच होती की पब्लिकेशन आणावं, देशाचा विकास आणि या सगळ्या गोष्टी विचारांमध्ये होत्या. पण
ICTमध्ये एक वेगळी कलाटणी मला मिळाली की जे कंपन्यांबरोबर बोलत असताना जी समस्या होत्या ते माझ्या कामापेक्षा तशा दूर नव्हत्या. त्याच्यामुळे जे काही मी काम करत होतो, पॅलेडियम मेटलचा वापर करून कॉम्प्लेक्स बनवणं आणि फॉस्फरस अशा ह्या पण धात्वाचे जे काही केमिकल्स आहेत आणि एस्पेशली फॉस्फिन्स, मी ज्यावेळेला बाहेरगावी होतो त्यावेळेला मी नेहमी ऐकायचो नोबेल प्राईज विनर्स आणि ह्यांचे मी लेक्चर्स ऐकायचो आणि त्यांच्या नावाच्या वतीनं रिॲक्शन्स असायच्या किंवा त्यांच्या नावाच्या वतीनं केमिकल्स असायचे आणि त्याचा वापर जगभरात व्हायचा. ह्याच्यातून पण मला भरपूर प्रेरणा यायची की आपण असं काहीतरी काम करावं ज्यावेळेला जग आपल्याकडे बघेल आणि म्हणेल की ह्या मॉलिक्यूलचा किंवा ह्या रिॲक्शनचा खरंच सगळ्या रिॲक्शन्समध्ये फायदा होतो आहे आणि ते कुठून तरी भारतातून येतं आहे, ह्याचा मला मनातून नेहमी एक उत्सुकता असायची. ह्याचं खरं जे म्हणू शकतो की जे स्टार्ट आहे ती ICTमध्ये झाली 2011 साली. आता या 12 वर्षामध्ये अराऊंड 13 PhDs झालेले आहेत आणि 8 ते 10 PhD आता चालू आहेत. त्याच्या अतिरिक्त मास्टर्स, अंडरग्रॅज्युएट्स ज्या मुलांनी माझ्या लॅबमध्ये काम केलं. मटेरियल हे कुठे वापरलं जातं असं जरा पटकन आपण. फॉस्फिन हा एक असा एक लिगंड आहे जो पॅलेडियम म्हणा किंवा वेगवेगळ्या धातूबरोबर त्याचं कॉम्प्लेक्स होतं आणि त्याचा वापर रासायनिक प्रक्रियेला कार्यशीलता बनवण्यामध्ये त्याचा वापर सर्वात जास्ती अधिक होतो. इंडस्ट्रीमध्ये ह्याचं नाव कॅटलिस्ट म्हणून वापरलं जातं आणि कॅटलिटिक रिॲक्शन्स खूप वापरात फार्मास्युटिकल कंपनीमध्ये पण आहे आणि केमिकल कंपनीमध्ये पण आहे. आमचा तोच विचार होता की पॅलेडियमवरती काम करता करता असा एक लिगंड आणावा ज्याच्यामुळे जे सेंद्रिय द्रव्य असतात ज्याचा वापर करून एन्व्हायरमेंटची खूप हानी होते केमिकल प्रोसेसेसमधून, तर त्याचा न वापर करता पाण्यामध्ये जर ती रिॲक्शन करू शकलो तर अशा लिगंडचा जे सो कॉल्ड म्हणतात वॉटर सोल्युबल, तर मेटल पण वॉटर सोल्युबल होऊन ती रिॲक्शन पाण्यामध्ये अतिशय उत्कृष्टपणे जर करू शकलो तर त्याचा वापर भरपूर प्रमाणात होऊ शकेल. आणि आज खऱ्याप्रमाणे जे 5-6 वर्षाआधी आम्ही विचार केलेला त्याचा वापर असा झालेला आहे की जगभरातून वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत, स्ट्रेम आहे, मर्क आहे, त्यांच्यानंतर टोकियो केमिकल इंडस्ट्रीजनी आम्हाला ह्या केमिकलविषयी विचारलं आणि त्यांनी आमच्याकडून, आता जनरली कसं होतं की ते आमच्याकडे ऑर्डर देतात 50 ग्रॅमची 100 ग्रॅमची, आम्ही ते ICTमध्ये आमच्या मुलांकडून ते करून घेतो आणि मग जगात ते विकतात. त्याचा मोबदला जो आहे डॉलर्समध्ये किंवा जॅपनीज येनमध्ये तो आपल्या ICTमध्ये येतो, त्याचा फायदा मुलांना होतो. आणि स्केलअप केमिस्ट्री जे लॅब टू इंडस्ट्री ही जी आयडिओलॉजी असते ही नुसतं मी आता जे बोलतो आहे मला फायदेशीर असं नाही, तर जी मुलं काम करतात त्याचा असा फायदा झालेला आहे की इंडस्ट्रीबरोबर इंटरॅक्शन करून हे जे प्रश्न आम्ही सॉल्व करत गेलो, 13 मुलं जनरली मला वाटत असेल की त्यांनी बाहेरगावी जाऊन मस्त पोस्टडॉक आणि करावं आणि मोठं व्हावं, ते सगळे PhD थिसिस सबमिशनच्या आधीच अतिशय उत्कृष्ट जॉब घेऊन आज इंडस्ट्रीमध्ये खुश आहेत आणि अतिशय मोठ्या पोझिशनवरती आहेत. त्याचा पण मला खरंच अभिमान आहे आणि पुढे पण त्याचा वाटचाल तशीच असणार आहे की लोकांना जेवढं मुलांना फायदेशीर असणारं सायन्स आहे, या देशाला जे फायदेशीर असणार आहे त्या टाईपचं सायन्स आम्ही करत असतो. तुमच्या संस्थेमध्ये जे वातावरण आहे ते पाहता खरं म्हणजे हा प्रश्न हा फारसा महत्त्वाचा नाही, तरीसुद्धा सर्वांना त्याचा अंदाज यावा म्हणून की तुम्ही जे लेक्चर्स प्रॅक्टिकल्स घेता ती आणि संशोधन या दोघांचा तोल कसा सांभाळला जातो? खरं म्हणजे मी आता केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये जेव्हा मी रुजू झालो 2011ला, त्यावेळेला पहिलं प्रोफेसर सामंत होते, प्रोफेसर बणगे होते, त्यांनी मला सांगितलेलं की तू पहिला यंग फॅकल्टी येतो आहेस केमिस्ट्रीमध्ये, त्याच्यामुळे सर्वात जास्ती काम तुला करायला लागणार आहे. 18 ते 20 तास तुला टीचिंग आणि प्रॅक्टिकल्स घ्यायला लागणार आहे. खरं म्हटलं तर तो जो म्हणजे ते डिस्कशन होतं आणि त्याच्यामुळे माझी घडवणूक जी झाली आहे की मी किती तास केलं आणि जो मी सायन्स करतो आहे ज्याचा प्रादुर्भाव नुसता भारतात नाही तर जगभरात होतो आहे, ते शिक्षण किंवा ते विज्ञान माझ्या टीचिंगमध्ये आणणं, मुलांना ते फ्युचर दाखवणं,
त्याचा वापर करून घेणं आणि मुलांना हे समजवणं की कसं सिम्पल केमिस्ट्री जे तुम्ही लॅबमध्ये करत असतात त्याचा वापर कसा जगभरात होऊ शकतो आणि तुम्ही स्वतः ह्याच्यामध्ये कसे इन्व्हॉल्व होऊ शकतात ह्याचा मी वापर जनरली माझ्या लेक्चर्स प्रॅक्टिकल्स ह्याच्यामध्ये करत असतो. या संस्थेमध्ये कापडी सरांचं काम तर अतिशय उल्लेखनीय आहे, परंतु 1-2 मिनटात सांगायचं तर फार मोठ्या प्रमाणावर संशोधन चालतं आणि हे संशोधन करणारी सगळी मंडळी ही रेग्युलर आपली लेक्चर्स प्रॅक्टिकल्स पूर्ण करून हे संशोधनाचं काम करत असतात. ते संशोधन फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नसतं, तर ते प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये त्याचा उपयोग व्हावा, प्रत्यक्ष व्यवहारात ते वापरलं जावं याच्यासाठी म्हणून सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. आणि MM शर्मांच्या काळापासून ते आता पंडित सर आहेत त्यांच्या काळापर्यंतमध्ये JB जोशी त्याचे संचालक होते, या सर्वांच्या काळामध्ये या संशोधन जी ही संस्कृती आहे, हे कल्चर आहे, त्याला मोठ्या प्रमाणावर हातभार लावला जातो. कापडी सरांच्या बाबतीत आणखीन एक सांगायचं म्हणजे ते मुंबईत शिकले तेवढंच नव्हे, तर ते पार्ला टिळक विद्यालयात शिकले, पार्ला कॉलेजमध्ये होते आणि नंतर ते आता UDCTत आहेत. पार्ला कॉलेजला ते असताना त्यावेळेला मी तिथे प्राचार्य होतो आणि ते UDCTत असताना मी तिथे ॲडजंक्ट प्रोफेसर होतो. योगायोगाचा भाग आहे, पण त्यामुळे अधिक जवळीक आहे. यानंतर मी विनंती करेन ती पुष्पिंदर कौर भाटिया मॅडमना, त्या भाटिया या आडनावावरनं आपल्या लक्षात आलं असेल की त्या मराठी नाहीत, पंजाबी आहेत, पण त्या अतिशय शुद्ध मराठी बोलतात आणि त्यामुळे त्यांना मी विनंती करेन की मराठीमध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे तुमचं शिक्षण, संशोधन आणि महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांचं जे महाविद्यालय, त्या एका महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत, त्यांचं महाविद्यालय हे कोळीवाडा या ठिकाणी आहे, जो अतिशय अशिक्षित आणि असा भाग आहे. तो पार्ला नाही आहे, ते माटुंगा नाही आहे, कोळीवाडा आहे. त्या ठिकाणी सुद्धा रिसर्चचं कल्चर कसं डेव्हलप करता येतं याचा आदर्श नमुना त्यांच्या सगळ्या गेल्या काही वर्षाच्या कारकिर्दीतनं आपल्या लक्षात येतो. तुमच्या कॉलेजला नॅकची ग्रेड मिळाली त्याबद्दलही बोला आणि तुमचं एक फोटोग्राफ हा इंटरनॅशनल लेवलला रेफरन्स म्हणून वापरला जातो त्याच्याबद्दलही आम्हाला माहिती सांगा. नमस्कार सर. माझं स्कूलिंगचं शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेज स्कूलमध्ये झालं मुंबईला आणि PG फ्रॉम द युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स इन युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि PhD माझी नंतर खूप लेट झाली. ऑफकोर्स आय जॉईंड दिस कॉलेज 1991ला मी जॉईन झाली या कॉलेजमध्ये. तर तेव्हा PhD माझी नव्हती त्यावेळेला आणि त्यावेळेला मला वाटतं कॉलेज टीचर्ससाठी रिसर्च ॲज अ रिक्वायरमेंट पण नव्हतं अँड देर वॉज नो इन्क्लिनेशन ऑल्सो टू डू रिसर्च व्हेरी फ्रँकली. नंतर मला वाटतं थँक्स टू प्रोफेसर यशपाल अँड द पॉलिसीज ऑफ द UGC मग आम्हाला पण कळू लागलं की रिसर्च करणं किती आवश्यक आहे आणि हाऊ इट इज गोइंग टू मेक बेटर टीचर्स आउट ऑफ अस. जेव्हा तुम्ही रिसर्च करता तुम्ही ॲट द एंड ऑफ द डे बेटर टीचर पण होता. सो इन 2010 माझी PhD शेवटी मी कंप्लीट केली अंडर द गायडन्स ऑफ प्रोफेसर सदानंद साळवी फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि ही इज अ फादर फिगर ऑफकोर्स टू मी आणि त्यांच्याकडून मी खूप काही शिकली. ऑफकोर्स सब्जेक्ट येस, बट मोर दॅन दॅट यू नो तुम्ही कसं सगळ्या गोष्टी सांभाळून तुम्ही एक बॅलन्स करून तुम्ही आपलं ॲकॅडमिक करिअर, रिसर्च करिअर तुम्ही घडवू शकता ते मी त्यांच्याकडून ऑफकोर्स शिकली. मॅग्नेटिझम येस सर. हां, सो द टॉपिक ऑफ माय PhD थिसिस वॉज मॅग्नेटिक मटेरियल्स, बेसिकली कोर तेच होतं अँड आम्ही त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट्स घालून वी हॅड सिंथसाइज्ड डिफरंट कॅटेगरीज अँड डिफरंट सिरीज ऑफ कॉम्पोजिट्स आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या डायइलेक्ट्रिक स्टडीज केल्या होत्या आणि डायइलेक्ट्रिक स्टडीजमध्ये तुम्हाला कळतं की ते चार्ज स्टोरिंग कपॅसिटी किती असते. तर 2 मटेरियल्समध्ये आमचे कोलॉसल डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट होतं. दोज पेपर्स वर ऑल्सो पब्लिश्ड इन स्कोपस अँड गुड जर्नल्स आणि त्याच्यातले 2 कंपाऊंड्स आहेत ते
इंटरनॅशनल जो डेटाबेस असतो XRDचा त्याच्यामध्ये आमच्या नावाने ते ॲक्सेप्ट झालेलं होतं. अँड दोज टू हे फार महत्त्वाचं आहे, कारण ते जे डेटाबेसेस असतात ते रेफरन्स म्हणून मोठ्या मोठ्या संशोधन संस्थासुद्धा वापरत असतात ते फोटोग्राफ. आणि अशा एका त्या कलेक्शनमध्ये एका कॉलेजमध्ये केलेल्या संशोधनातले फोटोग्राफ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती ॲक्सेप्ट झाले. ही गोष्ट नोंद घेण्यासाठी थँक्यू सर, थँक्यू. अच्छा, दुसरं कॉलेजमध्ये कारण ते अंडरग्रॅज्युएट कॉलेज आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये जसे सर म्हणाले ॲकॅडमिकली लोअर स्ट्रॅटामधून मुलं येतात, तर त्यांच्यासाठी हाऊ टू बिल्ड ॲस्पिरेशन तो एक मोठा चॅलेंज असतो. ते ॲकॅडमिकली पण अचिव्हर्स नसतात. बट वॉट आय हॅव जनरली सीन इज की जरी ते हाय ॲकॅडमिक अचिव्हर्स नसले तरी रिसर्च इज वन एरिया वेअर एकदा त्यांना इन्क्लिनेशन तुम्ही इंटरेस्ट त्यांच्यामध्ये आला की दे एक्सेल. तर आमचं इनिशिएटिव्ह बेसिकली वी हॅव मी आणि माझी टीम इन द कॉलेज आम्ही तेच ट्राय करतो की अंडरग्रॅज्युएट स्टुडंट्समध्ये तो रिसर्च टेम्पर आपण कसं इन्कल्केट करायचं. आमच्याकडे एक व्हेरी ॲक्टिव्ह अंडरग्रॅज्युएट रिसर्च प्रोग्राम ऑफकोर्स आहे. पण आता आम्ही रिसेंटली एक कोर्स चालू केला आहे, सर्टिफिकेट कोर्स इन सायन्स कम्युनिकेशन. तो UGC रेकग्नाइज्ड कोर्स आहे आणि आमचा एकच कॉलेज आहे इन इंडिया विच इज रनिंग द UGC रेकग्नाइज्ड कोर्स इन सायन्स कम्युनिकेशन. कारण आणि ते 2021ला वी हॅड अप्लाइड टू UGC आणि UGCने आम्हाला ते दिलं आहे. त्याच्यामध्ये आमचं थर्ड बॅच आता त्या कोर्समध्ये एनरोल झालेला आहे. And we have collaborated with National Center for Science Communicators very actively, and Dr. Deshpande also has been associating with us. आणि त्याच्यामध्ये आता पुढचं आमचं प्लॅन असं आहे की सायन्स कम्युनिकेशन इन रिजनल लँग्वेजेस. तर इन द कमिंग इयर आमचा तोच टार्गेट आहे. इन मराठी, इन अ फ्यू अदर इंडियन लँग्वेजेस आम्ही हा कोर्स परत आम्ही इंट्रोड्यूस करणार आहे इन डिफरंट रिजनल लँग्वेजेस. कारण दिस इज वन कोर्स विच गिव्स करियर ऑप्शन्स टू स्टुडंट्स इवन फ्रॉम नॉन सायन्स बॅकग्राऊंड्स. तर ह्याच्यामध्ये आमची मास मीडियाची मुलं, इवन काही आर्ट्सची मुलं, त्यांनी जेव्हा हा सर्टिफिकेट कोर्स केला आहेत त्यांनी इंटर्नशिप्स केले आहेत. सो दिस इज बेसिकली अ व्हेरी इंटरडिसिप्लिनरी काइंड ऑफ प्रोग्राम. एक तुम्ही बाकीच्या ज्या मुंबईतल्या संशोधन संस्था ICT आहे किंवा Yes, sir. BRC त्यांच्याबरोबर पण कोलॅबोरेशन येस सर. त्याच्याबद्दल थोडं. हां, अँड बिकॉज इट्स अन अंडरग्रॅज्युएट कॉलेज आमच्याकडे तसे फॅसिलिटीज फॉर रिसर्च नाही आहेत जास्त. तर बेसिक सिंथेसिस आम्ही आमच्या लॅबमध्ये करतो, बेसिक जे बनवायचे आहेत कंपाऊंड्स. बाकीसाठी आमचं एक MOU आहे विथ ICT विच वी साइन्ड इन 2020 विथ ऑफकोर्स डॉक्टर पंडित अँड वी साइन्ड इट. अँड त्याच्या थ्रू आमची मुलं ICTच्या केमिस्ट्री लॅबमध्ये, फिजिक्समध्ये ऑल्सो वी टेन टू कोलॅबरेट. Besides that, we also have an MOU with Indian Institute of Geomagnetism. तर आमची मुलं जी PhD करतात त्याच्याऐवजी माझ्याकडे एक UGC DAE CRS कोलॅबोरेटिव्ह रिसर्च स्कीमचं पण प्रोजेक्ट आहे. मग थ्रू दॅट माझी स्टुडंट्स दे गो टू VRC ऑल्सो. माझ्याकडे रिसर्च स्टुडंट्स पण आहेत. म्हणजे 3 हॅव कम्प्लिटेड बीन अवॉर्डेड PhDs. सो ऑल दीज थिंग्स दे कीप गोईंग ऑन. अँड विद्यार्थिनींना एनकरेज करण्यासाठी तुम्ही काही स्टुडंट्स येस सर. स्टुडंट्सला सर आम्ही एक तर ऑफकोर्स युनिव्हर्सिटी प्लॅटफॉर्म्स जे आहेत रिसर्चचे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना एनकरेज करतोच जायला. बट थ्रूआउट द इयर प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही कंपल्सरी केलं आहे की तुम्ही स्टुडंट रिसर्च ॲटलीस्ट 4 to 5 स्टुडंट जे इंटरेस्टेड असतील त्यांना तुम्ही घेऊन तुम्ही तुमच्या रिसर्चच्या एरियामध्ये, बिकॉज वी आर इन्सिस्टिंग दॅट स्टाफ ऑल्सो परस्यूज रिसर्च. तर तुमचाच जो रिसर्च असतो त्याचा काहीतरी एक भाग स्टुडंट्सकडून तुम्ही ते त्यांना एंगेज करा त्याच्यामध्ये. अँड दिस हॅज बीन व्हेरी व्हेरी एनकरेजिंग. आमची मुलं इनफॅक्ट लास्ट इयर कीर्ती वॉज कोऑर्डिनेटिंग. आमची स्टुडंट्स राईट अप टू द गव्हर्नरच्या समोर प्रेझेंट करायला पण गेलेली होती आणि त्याच्यातून 2 मुलं आता MSc करून some of them are looking at a career in maybe in research. इतका उत्तम प्रकारे त्यांनी कॉलेजमध्ये केलेलं आहे. NAACचं जे आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असेल की त्याच्या सहाय्याने कॉलेजची लेवल ठरवली जाते. त्याच्यामध्ये A ग्रेड तर मिळाली, A+ मिळाली आहे. 3.35 3.35 विच इज सपोज टू बी व्हेरी हाय स्कोर. 3च्या वर जाणं म्हणजे मोठी त्याच्यामध्ये करामत आहे. 3.35चा स्कोर त्यांच्या कॉलेजला मिळाला. अभिनंदन. थँक्यू सर. आणि त्याच्यातून सर काय आहे की ॲज इवन
लाईक दिस क्वेश्चन तुम्ही मला आधी पण विचारलेलं होतं ऑफकोर्स की हाऊ डू वी फाइंड टाईम. तर आय फील जर तुमची इच्छा असेल तर वेळ इज नो, आय मीन टाईम इज देर इज ऑल द टाईम दॅट इज अवेलेबल. आणि आपण ते विथ आर रेग्युलर ड्युटीज आपण ते रिसर्च करूच शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. थँक्यू सो मच. आता मी पुन्हा पुढच्या सन्मान करी या निकम मॅडम. त्या पुण्याच्या फार्मसीच्या कॉलेजमध्ये आहेत, पण त्यासुद्धा पुण्याच्या असल्या तरी पुणेमध्ये नाहीत. त्या पुण्याच्या आउटस्कर्ट्समध्ये आहेत की जिथे परत फार मोठ्या प्रमाणावर येणारे विद्यार्थी फार अतिशय सुशिक्षित घरातून आणि पार्श्वभूमी लाभलेले असे नाहीत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे अनुभव आणि संशोधनाबद्दल सांगावं. हॅलो, नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल मी माझी स्वतःची ओळख करून देते. तर माझं शालेय शिक्षण परेल भागातून झालेलं आहे आणि 11वी-12वी रुपारेल कॉलेजमधून, आणि माझं बॅचलर डिग्री फार्मसी आणि M.Pharm हे SNDT युनिव्हर्सिटीमधून सिहुशा कॉलेज ऑफ फार्मसीमधून झालं. त्याच्यानंतर मी 4 वर्ष हेक्स्ट जे आता निकोलस पिरामल आहे तिथे मी 4 वर्ष कार्यरत होते ॲज अ R&D डिपार्टमेंटमध्ये फार्माकॉलॉजीच्या. पण मला तिथे बऱ्याच गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या ज्या माझ्या सिलेबसमध्ये नव्हत्या, एस्पेशली सेल्युलर अँड मॉलिक्युलर फार्माकॉलॉजी. तर त्याच्यासाठी मी पुढच्या शिक्षणासाठी मी युरोपमध्ये गेली. टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ ग्राझमध्ये मी आणखी एक पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, आणि जर्मनीमध्येच माझी PhD आणि पोस्टडॉक मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमधून जी जगातली वेल नोन इन्स्टिट्यूट आहे त्यातून केलेलं आहे. आणि 2012ला मी परत भारतात आले आणि 4 वर्ष मी घरीच होते. म्हणजे काही कारणास्तव मी कुठे जॉईन झाले नव्हते. आणि 2016ला मी हे श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी जे माझ्या घरापासून जवळ आहे आणि मी ते जॉईन केलं. तिथे येणारे आणि माझे जे PhDचं वर्क होतं ते होतं फुफ्फुसातील उच्च रक्तदाब, पल्मनरी हायपरटेन्शन, त्याच्या संदर्भात होतं. मी तिथे बऱ्याच नवीन ज्या टेक्निकल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ते तिथे शिकले होते आणि म्हटलं ह्या ज्ञानाचा मला कुठेतरी मुलांना उपयोग केला पाहिजे, म्हणून मी हे कॉलेज जॉईन केलं. ह्या कॉलेजमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ते जवळजवळ 60% ग्रामीण भागातून येतात, आणि त्यांचं बेसिक प्रॉब्लेम असतो की त्यांना ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी एस्पेशली माहीत नसतात, किंवा माहीत असल्या तर ते थेरॉटिकल असतात. तर मला ज्यावेळी मी जॉईन झाली होती त्यावेळी मला फर्स्ट इयरचे स्टुडंट्स आणि मास्टरचे स्टुडंट्स दिले होते. मास्टर स्टुडंट मी आत्तापर्यंत 30 मास्टर स्टुडंटला गाईड केलं आहे. आणि ह्यांचा प्रॉब्लेम काय व्हायचा की माझ्या कॉलेजमध्ये मी ज्यावेळी जॉईन केलं होतं त्यावेळी सेल्युलर आणि मॉलिक्युलर बायोलॉजीची लॅब नव्हती. तर मी ह्या मुलांना घेऊन जे माझे कोलॅबरेटर आहेत, म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असेल किंवा आगरकरमध्ये असेल, तर ह्या मुलांना जाऊन मी तिथे ह्या PCR मशीन कशी रन होते किंवा वेस्टर्न ब्लॉट कसं केलं जातं, सेल कल्चर वर्क कसं केलं जातं, हे मी त्यांना स्वतः त्यांच्याबरोबर जाऊन मी तिथे शिकवलेलं आहे. आयुर्वेदिक कंपाऊंड्सच्या संदर्भात. आणि मग आता ह्या मुलांचे प्रोजेक्ट्स मी कधीही माझे प्रोजेक्ट्स त्यांच्यावर लादले नाहीत. तर मी प्रत्येक ज्यावेळी एखादा मुलगा मला असाईन केला की तुम्हाला ह्यांना गाईड करायचं, तर मी पहिलं त्यांचा इंटरेस्ट विचारायची की तुम्हाला काय करायला आवडेल. तर आणि त्यांनाच मी विचार करायला लावायची की काय तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये करावं लागेल. पण फक्त एवढंच कंडिशन आहे की यू हॅव टू वर्क ऑन द प्लांट्स. तर आता आपल्याला माहिती आहे आपल्या आयुर्वेदिक आपल्या मेडिसिनल प्लांट्स, इंडिजिनस प्लांट्स, एवढं इन रिच अँड लास्ट 20 years देर इज नॉट अ सिंगल मॉलिक्यूल विच हॅज कम अप इन द मार्केट. ओके, आणि जरी आलेले असेल तर काही त्याच्याशी साईड इफेक्ट असोसिएटेड आहेत. तर माझा मेन भर होता की हे जे इंडिजिनस प्लांट आहे, कारण एक प्लांट म्हणजे त्याच्यावर प्लांटमधला एखादा कोणताही पार्ट जरी घेतला, पान घेतलं, फूल घेतलं, तर त्याच्यावर हजारो PhDs होऊ शकतात. एवढं त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला ज्ञान, आपण त्याचा बराच वापर करू शकतो. तर आत्तापर्यंत मी बऱ्याच थेरापेटिक एरियामध्ये, म्हणजे युरोलिथियासिस ज्याला आपण मूतखडा म्हणतो किंवा किडनी स्टोन, नंतर अल्झायमर डिसीज, विस्मरण किंवा डायबिटीज, ह्या बऱ्याच गोष्टीवर आम्ही पहिलं कॉम्पिटेशनल म्हणजे इन सिलिको डॉकिंग म्हणतात की ज्याच्यामध्ये वेगवेगळी तुम्ही टार्गेट घेऊन त्या डिसीजमध्ये जे टार्गेटचं
डिसरेग्युलेशन होतं ते टार्गेट घेऊन तुम्ही मॉलिक्युलर डॉकिंग करा. तर पहिलं ही स्क्रीनिंग आम्ही डेव्हलप म्हणजे मुलांना शिकवतो आहे आणि त्यांच्याकडून करून घेते. त्याच्यानंतर जे मॉलिक्युल्स आम्हाला वाटतात की हे हिट आहेत ते आम्ही फर्स्ट म्हणजे ॲनिमलवर डायरेक्ट ॲनिमल्स माईस किंवा रॅटवर जात नाही. तर मी पहिली झेब्राफिश ही जी स्क्रीनिंग मेथड आहे ती डेव्हलप केली आहे. झेब्राफिश म्हणजे आपलं गप्पी मासे. तर त्याच्यावर सगळं स्क्रीनिंग केल्यानंतर ते जेनेटिकली मानवी हां, तर हे झेब्राफिश आम्ही का निवडले, कारण मी ज्या मॅक्स प्लँकमध्ये काम करत होते तर तिथेच आमची झेब्राफिशची पण एक पूर्ण फ्लोअर एक लॅब होती आणि तिथे मी ते झेब्राफिशही पॅरलली शिकले होते. आणि हे झेब्राफिशचं जे DNA आहेत आणि आपलं ह्युमनचं ऑलमोस्ट 70% सिमिलॅरिटी आहे. तर ते मॉडेल आपण वापरू शकतो. तर ह्या प्रत्येक डिसिजीससाठी आम्ही हे मॉडेल्स डेव्हलप केलेले आहेत. एस्पेशली आम्ही अल्झायमर डिसीजसाठी जे बिहेवियरल स्टडीज लागतात किंवा जे मेझेस लागतात तर ते झेब्राफिशचे जे एम्ब्रियोज असतात साधारण 2 mm पेक्षा लहान असतात. तर ते बाहेर आल्यानंतर ते 3 mm पर्यंत होतात. तर त्याची जी बिहेवियरल स्टडीसाठी जे लागणारे मेझेस आहेत ते आम्ही ड्राफ्ट केलेत म्हणजे फॅब्रिकेट केले. त्याचं पेटंटही आम्ही फाईल केलं आहे. अलॉंग विथ दॅट ऑलमोस्ट 25 फायटोकेमिकल्स आम्ही शोधलेले आहे जे वेगवेगळ्या थेरापिटिक एरियामध्ये त्यांचं पोटॅन्शियल ह्या स्क्रीनिंग मेथडमध्ये मिळालेलं आहे. काही मॉलिक्युल्स आम्ही माईस किंवा रॅटमध्ये पण त्याची प्रीक्लिनिकल टेस्टिंग केलेली आहे. तर हा सगळा प्रवास आणि अलॉंग विथ PG स्टुडंट माझे 4 PhD कॅन्डिडेट पण आहेत. तर ह्या सगळ्यांचं मिळून ह्या सगळ्या मुलांचा त्यांचे इंथुझियासम आणि त्यांना म्हणजे त्यांची जी इच्छा असते की आम्हाला सायन्समध्ये काही करायचं आहे तर ह्याचा आउटकम म्हणजे बरीच मुलं आहेत ज्यांना म्हणजे हे प्रयोग करता करता इवन त्यांना लिखाणाची सवय नसते. तर ह्या लिखाणासाठी मी त्यांना बुक चॅप्टर लिहा किंवा तुम्ही तुमचे जे काही थिसिस आहे स्वतःच लिहा हे सांगून बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या. आणि ह्याचा आउटकम म्हणजे माझे गेल्या वर्षीचे 4 मुलं नेचर स्प्रिंगरमध्ये ॲज अ असिस्टंट एडिटर म्हणून जॉबला लागले आहेत. बरेच चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर आहेत. एस्पेशली वन AG कॅप्शलमध्ये मॅन्युस्क्रिप्ट रायटिंगमध्ये तिला पोझिशन मिळालेली आहे. आणि तुमच्या कामाचं वैशिष्ट्य मला असं वाटतं, तुमचा अर्ज वाचला होता आत्ता तुम्ही सांगताय त्यावरनं, की आयुर्वेदिक आपल्याकडे जे परंपरागत ज्ञान आहे त्याच्यामधलं त्याचा अभ्यास हा आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून करायचा, त्याच्यातलं नेमकं मॉलिक्यूल शोधून काढायचं. हां, असं प्रत्यक्ष वापरण्याच्या दिशेने आपण काही प्रयत्न केला आहे का? हां, नाही आत्तापर्यंत आपण जर आपलं आयुर्वेदिकचं ज्ञान बघितलं तर आपण एक्स्ट्रॅक्ट वापरतो. ओके, एक्स्ट्रॅक्ट वापरून आपण म्हणजे त्याचे बरेचसे पेपर आहेत पण जागतिक ह्याला किंवा ग्लोबल लेवलला त्याला ॲक्सेप्टन्स नाही आहे. तर त्याचं कारण काय की आपण सायंटिफिक जे म्हणतो की प्रूफ ऑफ कन्सेप्ट ती आपण जगापुढे आणत नाही आहे किंवा सायंटिफिकली हा मॉलिक्यूल किंवा ह्या एक्स्ट्रॅक्टमध्ये कोणकोणते घटक आहेत जे ह्या ॲक्टिव्हिटीला म्हणजे ॲक्टिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, जबाबदार आहेत हे आपण शोधून काढत नाही. जोपर्यंत आपण हे प्रूव्ह करत नाही किंवा जगापुढे आणत नाही तर आपले ही जे आयुर्वेदिक जे इंडिजिनस नॉलेज आहे किंवा जे आपण इंडियन ट्रॅडिशनल नॉलेज आहे हे आपण मेन स्ट्रीमला आणू शकत नाही. तर त्या दृष्टीने माझे हे चाललेले आहेत म्हणजे प्रयत्न चालले आहेत. आणि दुसरी गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या गोष्टीचा कसा आपण वापर करू शकतो, कारण प्रत्येक प्लांटमध्ये काही घटक असतात ते कॉमन असतात आणि प्रत्येक प्लांटचा एक स्पेसिफिक उपयोग असतो आयुर्वेदामध्ये आणि ते स्पेसिफिक घटक आणि हे कॉमन घटक हे कसे मदत करू शकतात ह्याचा AI साठी उपयोग कसा करता येईल त्या दृष्टीनेही आम्ही IIT खरगपूर बरोबर एक कोलॅबरेशन केलं आहे. आणि लास्ट वीकलाच आम्ही एक त्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थ केअर सिस्टीम हा एक कोर्स 3 दिवसाचा रन केला होता आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट PGचे 40 मुलं म्हणजे आमची 60 मुलं असतात वेगवेगळ्या स्ट्रीमतली, त्यातली 45 मुलांनी भाग घेतला आणि त्यांना हा कोर्स फार आवडला आहे. तर आता ह्याचं इम्प्लिमेंटेशन ह्या प्रोजेक्टसाठी पुढच्या कसं करता येईल ह्याचाही विचार आम्ही करतो आहे. पुण्याच्या एका दूरच्या सबर्बमध्ये कोंढवा तिथल्या महाविद्यालयात काम करत असताना या पद्धतीचा विचार करून संशोधनाचं काम तिथे करत राहणं हे खरोखरच फार कौतुकास्पद आहे. धन्यवाद. थँक्यू सर. यानंतर मी विनंती करेन प्राध्यापक संग शेट्टी जे संभाजीनगर मधून आलेले आहेत. नमस्कार, मी डॉक्टर जयप्रकाश संग शेट्टी,
मी तसा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील अणदूर या गावचा. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्या गावातूनच झालं, जिल्हा परिषदेच्या शाळेतून. त्याच्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते संभाजीनगरला केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबई विद्यापीठातून केलं. KM कुंद्राणी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मी 2001चा पोस्ट ग्रॅज्युएट आहे. त्याच्यानंतर मी माझी PhD बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठामध्ये डॉक्टर देवानंद शिंदे सरांच्या हाताखाली केली, जे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते काही काळ. जरा जवळ जवळ घ्या. येस सर. PhD करत असताना माझा जो PhDचा टॉपिक होता तो बुरशीवरती उपयुक्त ठरणारे, बुरशीच्या वाढीसाठी जे हानिकारक ठरणारे केमिकल्स जे आहेत ते लॅबोरेटरीमध्ये बनवणं आणि त्याचं प्रायमरी स्वरूपाचं जे आहे इव्हॅल्युएशन करणं. तोच विषय घेऊन मी ज्यावेळी संभाजीनगरच्या YB चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जॉब करण्यासाठी सुरुवात केली, तर तो विषय पुढे घेत मी जीवाणू आणि विषाणू यावरती याच्या वाढीवरती प्रतिकारक असे वेगवेगळे केमिकल्स, त्याचं लॅबोरेटरीमध्ये सिंथेसिस आणि हे करत असताना प्रायमरी स्वरूपाचं रिसर्च एस्टॅब्लिश केल्यानंतर मॉलिक्युल लेवलला काय होतं, कोणत्या जीवाणूतल्या कोणत्या घटकाला हा केमिकल जो आहे तो हार्मफुल आहे, ज्याच्यामुळे जीवाणूची वाढ होणार नाही आणि जीवाणू जे आहेत ते त्यांची वाढ किंवा जीवाणू एखाद्या इन्फेक्शनमध्ये ज्यावेळी जीवाणू एकत्र येतात तर ते एका स्पेसिफिक मेकॅनिझमनी ते एकमेकांना मेसेज देत असतात आणि त्या मेसेज देण्याच्या सिस्टीमला जर आपण इनिबिट करू शकलो एखाद्या केमिकलनं तर त्यांचं जी ग्रोथ आहे ती स्टॉप होऊ शकते आणि ते मेकॅनिझम जे आहे ते बायोफिल्म फॉर्मेशनच्या थ्रू होतं. तर बायोफिल्म फॉर्मेशन जे आहे ते जसं जीवाणूमध्ये असतं तसं ते बुरशीमध्ये पण असतं. तर ह्या अप्रोचवरती मागच्या 15 वर्षापासून आम्ही काम करतो आहे. जवळपास 4 PhD स्टुडंट्स जे आहेत ते माझ्या हाताकडून त्या विषयावरतीच त्यांनी PhD पूर्ण केली. जवळपास 41 विद्यार्थ्यांनी त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. हे काम करत असताना मी एका प्रायव्हेट विनाअनुदानित शिक्षण संस्थेमध्ये काम करतो आहे. त्या लेवलला बऱ्याचशा समस्या ज्या आत्ता निकम मॅडमनी सांगितलं की प्रायमरी इन्फ्रास्ट्रक्चर, पण हे सगळं करत असताना आपल्याकडे जे आहे त्याचा भरपूर उपयोग, जे नाही त्याच्यासाठी जिथं ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यांच्याकडे कोलॅबरेशनसाठी हात मागणं आणि तुमच्याकडे जर चांगल्या कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी लोक मदत करायला तयार असतात. फक्त आपण अप्रोच होणं गरजेचं आहे. आपल्याकडे अवेलेबल रिसोर्सेस अवेलेबल नाहीत ह्या नकारात्मकतेतून आपण बसलो तर चांगल्या कन्सेप्ट आपल्या किल होऊ शकतात किंवा त्या कन्सेप्ट तशाच राहू शकतात. तुमच्याकडे PhDचे स्टुडंट्स काम करतात तुमच्याबरोबर, ते किती काय? हां सर, जवळपास 4 विद्यार्थ्यांनी PhD पूर्ण केलेली आहे आणि आता अजून 3 विद्यार्थी ह्याच लाईनवरती काम करत आहेत की केमिकलचं सिंथेसिस आणि त्याचं बायोफिल्म इनिबिटरी पोटेन्शियल जे आहे ते त्याच्यासाठी मग आम्ही लॅबोरेटरी लेवलला काही केमिकल बनवतो. त्या केमिकलचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी मग आम्हाला मोठ्या मोठ्या संस्थांची, जे IIT मुंबईसारख्या संस्थांची मदत घ्यावी लागते. पुणे विद्यापीठामध्ये बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे, तिथल्या काही बायोलॉजिकल प्रोफाईलसाठी त्यांची काही मदत घ्यावी लागते. पण हे करत असताना ज्यावेळी हे कोलॅबरेटिव्ह रिसर्च जे आहे ते आंतरविद्याशाखीय संशोधन जे फार्मा सेक्टरमध्ये लॅक आहे इंडियामध्ये, कारण मागच्या 60 वर्षामध्ये केवळ आपण 2 ते 3 मॉलिक्यूल जगाला दिले आपल्याकडे एवढं प्रचंड टॅलेंट असताना, आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे लॅक ऑफ इंटरडिसिप्लिनरी रिसर्च, ज्याला आंतरशाखीय संशोधनाचा अभाव असं म्हणतात. कारण आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी सगळ्यांनी एकत्र बसून जर स्ट्रॅटेजी ठरवली तर खूप सारे नवीन नवीन ड्रग मॉलिक्यूल जे आहेत ते आपण जगाला देऊ शकतो. आणि त्या ॲस्पेक्टनं काम करत असताना बेसिकली हा अप्रोच ठेवून सिंथेसिस आणि बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी विथ द हेल्प ऑफ कॉम्पिटेशनल केमिस्ट्री, नवीन मॉलिक्युल्स आणण्याच्या बाबतीत बऱ्याच स्टेप्स असतात. हो सर. त्यातलं तुमचं कामाचं सुद्धा महत्त्व आहे, म्हणजे तुमच्यासारखे जे कोणी करतात ते काय? एखादा मॉलिक्यूल ज्यावेळी पेशंटच्या वापरात येतो, मार्केटमध्ये येतो ज्याला असं आपण म्हणतो, तर ही खूप मोठी प्रोसेस आहे. काही ड्रग मॉलिक्यूल 10 वर्ष, काही मॉलिक्यूल 15 वर्ष. तर त्याचं कुठंतरी ओरिजिन जे आहे ते मी असं म्हणतो की ॲकॅडमिक रिसर्च किंवा रिसर्च सेंटरमध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं टेबलवरती केलेल्या संशोधनाला असतं आणि तिथून प्रेरणा घेऊन त्याच्यावरती रिसर्च पेपर जे पब्लिश होतात त्यातून पुन्हा प्रेरणा घेऊन मोठ्या मोठ्या कंपन्या त्या आयडियाजला एक्सप्लोर करतात आणि त्या आयडिया एक्सप्लोर करून काही वर्षांनी तो पर्टिक्युलर मॉलिक्यूल मार्केटमध्ये येतो. अमेरिकन जर्नल ऑफ अमेरिकन केमिकल एज्युकेशनमध्ये एक सर्वे पब्लिश झाला होता आणि जे मागच्या 15 वर्षामध्ये 61 मॉलिक्यूल पब्लिश झाले त्याचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ओरिजिन जे आहे ते ॲकॅडमिक रिसर्चमध्ये होतं. म्हणजे कॉलेज लेवलला किंवा संशोधन केंद्रामध्ये जे संशोधन होतं त्याचं फार व्हॅल्यू नाही आहे असं कोणी जर म्हणत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे.
कारण ज्यावेळी आपण एक मॉलिक्यूल मार्केटमध्ये येतो तर त्याचं ओरिजिन जे आहे ते डायरेक्टली इनडायरेक्टली अकॅडमिक इन्स्टिट्यूशन, जसं ICTचा आत्ता उल्लेख केला गेला की बरेचसे मॉलिक्युल्स आहेत. ओखाडने एक पर्टिक्युलर मॉलिक्यूल जो आहे तो मध्यंतरी सोडून दिला. त्याचं ओरिजिन जे आहे ते एका साध्या पेपरमध्ये पब्लिश झालेल्या आर्टिकलमधून प्रेरणा घेऊन त्या ओखाडच्या संशोधकाने त्याला एक्सप्लोअर केलं आणि तो मॉलिक्यूल पुढे गेला. तर अकॅडमिक रिसर्चमध्ये जो संशोधन होतं ते व्हेरी प्रायमरी असतं. तुमचं जे रिसर्च आहे Yes, sir. ते अशा पद्धतीने नोटीस होत असतं. याचा एक निष्कर्ष किंवा निकष म्हणजे सायटेशन्स. Yes, sir. Yes. इथे जे संशोधनामध्ये फारसे नसतील त्यांच्या दृष्टीने सायटेशन याचा अर्थ एखादा पेपर समजा मी कुठे पब्लिश केला तर तो अन्य संशोधक त्याचं रेफरन्स देतात. असे सायटेशन्स ही किती असतात हा एक महत्त्वाचा फार घटक समजला जातो. तुम्ही सांगत होता तुमच्या कामाची सायटेशनची एकूण संख्या. हां सर, संशोधनाची उपयुक्तता, संशोधनाचं जे महत्त्व आहे ते त्याच्या उपयुक्ततेवर ठरतं असं म्हणतात. तर माझ्या ओव्हरऑल एक 15 वर्षापासून ह्या फील्डमध्ये काम करतो आहे, तर जवळपास 6000 सायटेशन्स माझ्या आता कामाला मिळालेले आहेत. आणि कौतुकास्पद नंबर आहे. त्याचं कारण असं आहे की नवीन नवीन डोमेनमध्ये आपण ज्यावेळी काम करतो ते डोमेन्स कसे कळायचे, कारण आता टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झालेली आहे. 20 वर्षापूर्वी लिटरेचर सर्वे जेव्हा मला करायचा होता तेव्हा मला काही किलोमीटर जावं लागत होतं. आता ती गरज नाही आहे आणि त्यामुळं जगातल्या एका कोपऱ्यामध्ये आज काल काही नवीन झालं याची माहिती मला आज मिळते. आणि त्यामुळे नवीन नवीन डोमेनमध्ये जेव्हा आपण काम करतो, जसं आता मॅडमनी सांगितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आता नवीन जो माहीत नाही आता त्याचं किती सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी त्याच्या पुढे येतील, पण अशा डोमेनमध्ये काम केलं तर खूप सारे लोक जे आहेत ते आपल्या रिसर्चला पुढे घेऊन जातील. जेवढे लोक आपल्या रिसर्चला पुढे घेऊन जातील तेवढे आपल्याला सायटेशन्स मिळतील. आणि जागतिक स्तरावरती संशोधकाची जी क्वालिटी मेजरमेंटची स्केल आहे सध्या तर ती स्टॅनफोर्ड विद्यापीठातल्या लिस्टबद्दल आपण सांगत होता, त्याबद्दल जरा आमच्या. हां सर, स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या काही प्राध्यापकांनी मला वाटतं 2019-20 पासून एक संशोधकाची यादी प्रसिद्ध केली. त्याच्यावर बरीचशी मतमतांतर आहेत. त्या यादीमध्ये काही लोकांची नावं आली नाहीत याचा अर्थ ते चांगले संशोधक नाहीत असं काही नाही आहे. पण त्या लोकांनी एक पर्टिक्युलर फॉर्मॅट अप्लाय केला की त्यांनी केलेले संशोधन, त्याला मिळालेले सायटेशन्स आणि ओव्हरऑल किती वर्षापासून ते पर्टिक्युलर रिसर्चर काम करतात, त्याचा स्टार्टिंग इयर आताचा आणि मागच्या वर्षाला त्याला किती सायटेशन्स मिळाले. आणि या बेसिसवरती ते जे सायटेशन्स आहेत त्या सायटेशन्सच्या बेसिसवर त्यांनी कंटिन्युअसली मागच्या 4-5 वर्षापासून ते लिस्ट पब्लिश करत आहेत. तर जी 4 वर्ष कंटिन्यू त्यांनी लिस्ट पब्लिश केली त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी माझं नाव जे बायोऑर्गॅनिक केमिस्ट्री याच्यातून आलेलं आहे. आणि वरच्या टॉप 2%. येस सर, ती जी लिस्ट आहे त्यांनी टॉप 2% म्हणून पब्लिश केलेली आहे. आणि ते PLOS बायोलॉजी म्हणून जर्नल आहे. त्या जर्नलमध्ये तो डाटाबेस पब्लिश होतो आणि तो डाटाबेस प्रत्येक वर्षाच्या ऑगस्ट-सप्टेंबर या इश्यूमध्ये येतो. आणि खूप त्याच्याविषयी मतमतांतर आहेत, अजूनही बऱ्याच गोष्टी त्याच्यात चालू आहेत. पण तरीसुद्धा एका फॉर्मॅटमध्ये कुठेतरी आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरलो त्याचं एक समाधान आहे. आणि हे सायटेशनचं आधारावरती जी लिस्ट होते पब्लिश, ज्याच्यामध्ये सरांचं नाव आलेलं आहे, ते तिथे अर्ज करून नाही तर ते इंडिपेंडंटली तिथले स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीची जी टीम आहे ती सगळ्या रिसर्च जर्नल्स आणि त्यातले सगळं संशोधन याचा आढावा घेऊन त्यातून टॉप 2% अशी सायंटिस्टची यादी तयार करते एकेका विषयातली. त्याच्यामध्ये गेली 4 वर्ष औरंगाबादमध्ये एका कॉलेजमध्ये एका ठिकाणी काम करणारे हे आपले संशोधक यांचं नाव सतत येत आहे. ही खूपच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर मी विनंती करतो ते बडगुजर साहेबांना. हां, तर तुम्ही पण तुमचा अनुभव सांगा. नमस्कार, मी कीर्तिकुमार बडगुजर. माझं सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी मीडियम शाळेतनं झालं, अंमळनेर तालुक्यातनं, जळगाव जिल्हा. तर मी प्रॉपर अंमळनेर तालुका जळगाव जिल्ह्यातनं आहे. आणि मास्टर्स माझं प्रताप कॉलेज अंमळनेरला झालं. बॅचलर्स ॲज वेल ॲज मास्टर्स माझं प्रताप कॉलेज अंमळनेरला झालं. तिथे मास्टर्स करत असतानाच ॲक्च्युली खरं बघितलं तर रिसर्चची मला आवड लागली. कारण की तिथे कॉलेजमध्ये काही आमचे प्रोफेसर म्हणजे शिकवणारे जे टीचर्स प्रोफेसर लोक होते ते त्यावेळेला PhD करत होते. त्यांच्या स्ट्रगल मी त्यावेळेला बघत होतो.
पण त्यांचं स्ट्रगल बघताना त्यांना जे यश मिळत होतं त्याच्यातनं मला एक काहीतरी प्रेरणा मिळत गेली. त्याच्यानंतर मी तिथे केल्यानंतर मी नेट सेट क्लिअर केलं आणि ICTला PhD म्हणून जॉईन झालो. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला PhD म्हणून मी प्रोफेसर BM बंगे सरांच्या अंडर जॉईन केलं आणि तिकडे जॉईन करत असताना मग त्याच वेळेला तिथे केमिकल इंजिनिअरिंगचे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्सचं पण मला म्हणजे त्यावेळेला PhD करत असतानाच मला त्या केमिकल इंजिनिअरिंगचे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल घेण्याची संधीसुद्धा मिळाली. आता तिथे हे सगळं करत असताना मला डिग्री मिळाली 2015 आणि 2015ला डिग्री मिळाली आणि मला पोस्टडॉकलासुद्धा संधी मिळाली. पण त्याच वेळेला मला ॲज अ फुल टाईम असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा अपॉर्च्युनिटी मिळाली. म्हणजे डिग्री आणि जॉब आणि पोस्टडॉक हे फक्त 8 ते 10 दिवसाच्या अंतरावर होतं. माझ्यापुढे खूप मोठा प्रश्न होता, पण मग मी त्यावेळेला विचार केला की फुल टाईम पोझिशन आहे तर जॉईन करूया ॲज अ असिस्टंट प्रोफेसर. मी SIS कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉईन केलं, SIS कॉलेज सायन. आता मी तिथे करंटली मागच्या 8 वर्षापासून तिथे आहे आणि तिथे केमिस्ट्री डिपार्टमेंटला ॲज असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी तिथे काम करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे करत असताना मुंबई युनिव्हर्सिटीने मला मागच्या 4 वर्षापासून आविष्कारचं मुंबई झोन कोऑर्डिनेटर म्हणून खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिली की ज्याच्यामध्ये सगळ्या फॅकल्टीजचे मुलं येतात. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, सगळ्या फॅकल्टीज, फार्मसी, बायोमेडिकल, इंजिनिअरिंग, हे मुंबई युनिव्हर्सिटीच्या लेवलवरती हा आविष्कारचा प्रोग्राम होतो. कमीत कमी म्हणजे इंटर कॉलेजेस सगळ्या कॉलेजेससाठी म्हणून तुम्ही काम करत होता. येस सर. तर जवळपास एका वेळेला म्हणजे 2 ते 2.5 हजार स्टुडंट्स असतात. त्यावेळेला तो इव्हेंट आम्हाला मॅनेज करावा लागतो. मागच्या वर्षी GTP नगर खालसा कॉलेजलाच इव्हेंट झाला होता, मॅडमांना माहिती आहे. तर ते खूप क्रिटिकल काम असतं, पण ती जबाबदारी मी करू शकतो त्याचं मला नेहमी समाधान मिळतं. मागच्या 3 ते 4 वर्षापासून मी ते काम बघतो. आता परवाच्या 11 तारखेला सुद्धा तो इव्हेंट होणार आहे. श्रोत्यांच्या माहितीसाठी आविष्कार हे संशोधनावर आधारितच एक कॉम्पिटिशन असते जी मुंबई विद्यापीठातल्या सगळ्या कॉलेजेसमधले प्रोजेक्ट्सवर असते. त्याच्यासाठी म्हणून यांनी केलेलं हे स्टुडंटसाठी असते. त्याच्यासाठी म्हणून त्यांनी हे काम केलं. तर हे झालं माझ्या स्वतःबद्दल. आता मी माझ्या रिसर्चबद्दल सांगू इच्छितो. मी ज्यावेळेला ICT जॉईन केलं त्यावेळेला मला एन्झाईम कॅटॅलिसिस आणि एन्झाईम मॉडिफिकेशन हा टॉपिक मला सरांकडनं देण्यात आला आणि सरांनी मला विचारलं तुला बायोत इंटरेस्ट आहे? मी म्हटलं हो सर मला आहे बायोमध्ये इंटरेस्ट. तर ह्या टॉपिकवरती तू लिटरेचर काम चालू कर. पहिले 2 वर्ष मला थोडंसं अपसेट सारखं वाटत होतं कारण की मला पाहिजे तसा ट्रॅक मिळत नव्हता. सरांनी मला खूप हेल्प केली की सरांनी पहिलं म्हणजे फ्रस्ट्रेशन इज अ फ्युएल फॉर सक्सेस असं म्हणतात. पण मी ते 2 वर्षात खूप काही शिकलो. लिटरेचर, एक्सपेरिमेंटल वर्क, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या शिकलो आणि नंतर हळूहळू ट्रॅकवरती आलो आणि व्यवस्थित मग सगळं काही म्हणजे प्रॉपर चॅनेलनुसार मग सर मला 2015ला डिग्री मिळाली. PhD करत असताना मी म्हणजे मास्टर्सचे आणि जे ICTला मास्टर्सचे प्रोजेक्ट स्टुडंट असतात त्यांनासुद्धा मी सरांच्या अंतर्गत मी त्यांना म्हणजे त्यांना एन्झाईम कॅटॅलिसिस काय या संदर्भात छोटे म्हणजे एक सर माझे सुपरवायझर आणि त्यांनी मला काही स्टुडंट करायला दिलेत. मी त्यांनासुद्धा मग ते त्या पद्धतीने सांगितलं की व्हॉट इज द एन्झाईम नंतर केलेल्या कामाबद्दल. PhD नंतर आणि एन्झाईम कॅटॅलिसिसमध्ये टिपिकली एन्झाईम्स मॉडिफिकेशन हा माझा टॉपिक. तर एन्झाईम्स आपण बघितलं हे निसर्गाचे कॅटॅलिस्ट आहेत आणि पाण्यामध्ये हे सगळे मोस्ट ऑफ द एन्झाईम्स हे स्टेबल असतात. पण ऑर्गॅनिक कंपाऊंड सिंथेसाईज करण्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक सॉल्व्हंट वापरावं लागतं आणि या ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये हे एन्झाईम डिस्टॅबिलाइज होऊन जातात किंवा यांची स्टॅबिलिटी खूप कमी असते. तर यांना ॲक्टिव्ह कसं करायचं आणि यांच्याकडनं जे प्रोडक्ट्स जे मिळतील ते कसे आपण मॅक्सिमम इल्डने मिळवायचे हा माझा पर्टिक्युलरली रिसर्चचा टॉपिक होता. तर मोस्ट ऑफ द जे केमिकल रिॲक्शन्स असतात केमिकल कॅटॅलिसिसने त्या रिॲक्शन करत असताना हाय टेम्परेचर वापरलं जातं. तर हे टेम्परेचर कसं कमी करता येईल, रिॲक्शन एनर्जी युटिलायझेशन कसं कमी करता येईल, तर ते एन्झाईम कॅटॅलिसिसच्या मार्गातनं म्हणजे हे एन्झाईम्स सगळे वर्कआउट होतात माइल्ड टेम्परेचर रिॲक्शन कंडिशनला आणि ते नवीन नवीन प्रोडक्ट मग मी सिंथेसाईज केले युझिंग व्हेरियस काइंड्स ऑफ द इमोबलाइज एन्झाईम. एन्झाईम इमोबलाइज केला म्हणजे जो फ्री एन्झाईम होता त्याला मी मॉडिफाय केला, त्याला एक सपोर्ट दिला आणि सपोर्ट दिल्यावर त्याला स्टेबल केलं जेणेकरून तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये आपण यूज करू शकतो. पण आता ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हटले म्हणजे हे ग्रीन होत नाही. एन्झाईम्स ग्रीन आहेत पण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट ग्रीन होत नाही, हा पूर्ण प्रोटोकॉल ग्रीन होत नाही. मग अशा वेळेला नेक्स्ट स्टेप म्हणून सुपर क्रिटिकल आयोनिक लिक्विड्स अँड सुपर क्रिटिकल CO2. तर सुपर क्रिटिकल CO2 म्हणजे एक अशी फेज की ज्याच्यामध्ये
हवेतील कार्बन डायऑक्साईड घ्यायचा, त्याला लिक्विड बनवायचं आणि त्याच्यात ऑर्गॅनिक कंपाऊंड सिंथेसाइज करायचे. तर याच्यावरसुद्धा मी सरांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्चचं काम केलं आणि त्याच्यानंतर मग अजूनही त्याच विषयामध्ये आपण हो, मी तोच PhDच्या विषय आतासुद्धा तोच कंटिन्यू केलेला आहे. त्याच्यात ॲडिशन म्हणून बायोमास व्हॅलोरायझेशन किंवा मग सिस्टीम कम्प्लिटली ग्रीन करायची, म्हणजे सॉल्वंटसुद्धा ग्रीन, तुमच्या कॅटलिस्ट पण ग्रीन आणि तुमच्या सबस्ट्रेटसुद्धा ग्रीन, म्हणजे बायोमास बेस्ड सबस्ट्रेट. जसं वेस्ट ऑइल झालं त्याच्यापासून व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स करायचे, तर जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याच्यापासून व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट सिंथेसाइज करायचे. तर हा माझा PhDचा पूर्ण टॉपिक आहे. या संशोधनासाठी तुम्ही ICT मध्ये पण बऱ्याच प्रमाणात येत राहता. येस सर. आणि कॉलेजमध्येही याचं काम करत राहता. ॲक्च्युली कॉलेजमध्ये रिसोर्सेस वगैरे कमी असतात, त्याच्यामुळे मला ICTची मदत घ्यावी लागते. तर हे करत असताना माझी खरं तर बघितलं तर खूप तारांबळ होते, कारण की मी राहतो कल्याणला, आहे कॉलेज सायनला आणि माटुंगा. सकाळी 5:30 वाजता मी निघतो, कॉलेज माझं दुपारी 12:30-1 वाजेपर्यंत संपतं आणि 1 वाजता मग मी कॉलेजमध्ये रिसर्च किंवा मग 1 वाजेनंतर मग मी ICTत जातो. हे 2020पर्यंत अगदी नियमित चालू होतं, पण नंतर कोरोनाच्या काळानंतर याच्यात थोडा खंड पडला आणि सध्याच्या कंडिशनमध्ये ते थोडं कमी झाले, पण बंद नाही झालेलं आहे. तर कारण सध्या ॲकॅडमिक रिस्पॉन्सिबिलिटीज पण माझ्या वाढलेल्या आहेत कॉलेजमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला ताळमेळ साधावा लागतो आणि तारांबळ, आणि मग संध्याकाळी मी 7-7:30ला गेल्यावर थोडा टाईम फॅमिलीसोबत. ते माझे जीवनचक्र म्हणजे हे रोजचं रुटीन झालं आहे. सकाळी 5:30 वाजेपासून संध्याकाळी 7:30ला घरी पोचायचं, सकाळी 5:30ला निघाल्यानंतर. तर याच्यातनं मला एक आउटपुट समाधान मिळतं. संशोधन करणाऱ्या सगळ्याच मंडळींना किंवा अन्य कामामध्ये असणाऱ्या प्राध्यापक मंडळींना असं धावपळ तर असते. येस सर. आणि ते उत्साहाने करत असतात. Yes, sir. त्यात तुम्ही पण आहात. तुम्ही जे सांगताय त्याच्यावरनं ICTमध्ये तिथे जे रिसर्च कल्चर डेव्हलप झालं आहे त्याचा प्रश्न, त्याचा फायदा फक्त ICTला मिळतो असं नाही, तर इथे मॅडमच्या कॉलेजला ICT मदत करते. बडगुजर यांना SIESमध्ये असतानासुद्धा ICTतून त्यांना रिसर्चचं काम करता येतं. या प्रकारे मुंबईमध्ये तर हे कल्चर आहे, पण आपल्याला औरंगाबाद, पुण्याच्या कुठल्या खेड्यामध्ये, मी म्हटलं तसं आधीच्या काही वर्षांमध्ये तर छोट्या छोट्या गावांमध्ये काम करणारी मंडळी होती. ही सर्व मंडळी कॉलेजमध्ये शिकवत असतानाच हे संशोधन करत असतात आणि त्याचं अतिशय इंटरनॅशनल लेवलवर दखल घेतली जावी इतक्या मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारे हे संशोधन होत राहतं. ही खरोखर फार अभिमानाची, आनंदाची गोष्ट आहे. मी दुपारी सांगितल्याप्रमाणे मुळातली कल्पना एक विद्यापीठातलं आणि एक महाविद्यालयातले असे दोघांना बक्षिसं देण्याची अशी मुळातली स्कीम होती. यावर्षी ते कठीण झालं आम्हाला त्यातले चूज करणं, म्हणून ते एकूण 6 लोकांना निवडावं लागलं. अशा पद्धतीची कठीण पातळी, अशा पद्धतीची अडचण ही वारंवार आम्हाला यावं अशी इच्छा आहे. आणि आपला फार वेळ न घेता मी या सर्व मंडळींचे आभार मानतो. सर एक सेकंड अजून काही. तर एक गोष्ट मला नमूद करावीशी अशी वाटते की मराठी विज्ञान परिषदेचं सगळ्यात पहिलं नाव मी 5वी-6वीला असताना ऐकलं होतं. ते असं की आमच्याकडे एक गृहस्थ आलेत मुंबईहून. त्यावेळेचं मला जे सांगण्यात आलं ते की ते मराठी विज्ञान परिषदेचं तुम्हाला एक पत्रिका देण्यात येईल आणि ती सायन्स रिलेटेड पत्रिका म्हणजे शास्त्राशी असेल आणि तुम्ही त्याच्यात वाचू शकता, तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होईल. तर सर्वप्रथम म्हणजे ती पत्रिका मी घरी सांगितलं आणि वडील तात्काळ म्हणाले हो लावून घे. तर ते सबस्क्रिप्शन आम्ही घेतलं 1 वर्षासाठी आणि परत रिन्यू केलं. तर ते सबस्क्रिप्शन 1 वर्ष जे मराठी विज्ञान नंतर 2रं वर्ष, तर ती फक्त मीच नाही वाचली, मी, माझे लहान भाऊ, माझे चुलत भाऊ, माझे मित्र परिवार यांच्यामध्ये जो काही विज्ञानबद्दल जी गोडी निर्माण करण्याचं काम झालं ते डायरेक्टली इनडायरेक्टली कुठेतरी मराठी विज्ञान परिषदेचा खूप मोठा सहभाग आहे. आम्ही अक्षरशः म्हणजे 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख आली, शाळेतनं आलो 5:30 वाजता संध्याकाळी की आईला विचारायचो, आई पोस्टमन आलेत का, पत्रिका आली का, मराठी आपलं सायन्सची शास्त्राची पत्रिका आली का. आम्ही हे त्यावेळेला विचारायचो, कारण की त्यावेळेला त्या पत्रिका पोस्टाने यायच्यात. धन्यवाद. आमच्या मराठी विज्ञान पत्रिकेचे संपादक मंडळी इथे बसली आहेत, त्यांना फार आनंद वाटेल. ही गोष्ट 95-96ची सर, 1995-96ची गोष्ट आहे. तर त्याच्याचा सुद्धा परिणाम होतो हे आपल्या उदाहरणावरनं दिसतं. मी म्हटल्याप्रमाणे या सर्व मंडळींचे धन्यवाद, कारण आपल्याला वेळेचं थोडं बंधन आहे. एकच मी स्टेजवर आहे, माझ्या हातात माईक आहे, त्याचा एक फायदा घेणार आहे. आता नंतर होणाऱ्या भाषणानंतर मराठी कविता, विज्ञान कविता वाचनाचा कार्यक्रम आहे, त्यालाही आपण सर्वांनी जरूर उपस्थित राहावं. तो मी सादर करणार आहे. पण एकच गोष्ट सांगतो, मराठीतली पहिली विज्ञान कविता
ही बहिणाबाई चौधरींनी लिहिलेली आहे. तिथ्यापासून आपण ते वाटचाल बघणार आहोत, तेव्हा जरूर त्याला उपस्थित आहे. धन्यवाद.